नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी हाती येते. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे. आशाताईंवर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सगळ्या संदर्भात आपण आणखी माहिती घेणार आहोत. प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मनोज, आणखी काय तपशील आहेत? अगदी बरोबर. यामध्ये आपण सुरुवातीला असं म्हटलं पाहिजे की हृदयविकाराचा झटका न म्हणता आपण त्यांची तब्येत बिघडली होती असं म्हणायला पाहिजे. कारण याचं कारण पण असं आहे की आशा भोसले यांची जी नात आहे जनाई, त्यांनी समाज माध्यमावर एक ट्विट केलेलं आहे आणि त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. उपचार सुरू आहे आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल. आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देऊ असं सांगितलं आहे. म्हणजे त्यांना छातीचा संसर्ग झालेला होता आणि कुठेतरी त्रास होत होता, म्हणून त्यांना रात्री 8 वाजेच्या सुमारास जे ब्रीच कँडी रुग्णालय आहे तिथे उपचारासाठी भरती करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट आणि सांस्कृतिक राज्यमंत्री आशिष शेलार हे सुद्धा या आशा भोसले यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते बाहेर पडतील आणि त्याविषयी माहिती देतील. अद्याप रुग्णालयाकडनं मात्र अशी कुठलीही माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही आहे. परंतु ज्या आशा भोसले यांची नात आहे त्या मात्र एकंदरीतच या संदर्भात माहिती देतील आणि मगच कळणार आहे की कशा प्रकारे त्यांचे उपचार सुरू आहेत. एकंदरीतच सध्या तरी यामध्ये इतकीच माहिती आहे की त्यांना फुफ्फुसाचा त्रास होत होता, त्यामुळे श्वसन करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा व्यवस्थित होत नव्हती आणि त्यासाठीच ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ते सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि उपचार सुरू आहेत. मनोज, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुढचे तपशील पुन्हा एकदा घ्यायला मी तुमच्याकडे येईन. सध्या आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी जे ट्विट केलेलं आहे ती माहिती आपण बघूयात. प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत असं आशाताईंची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी मनोज यांच्याशी या संदर्भात बोलूया. मनोज, आत्ता जसं आपण म्हणालो की आशाताईंच्या नातीने तर या संदर्भात माहिती दिली आहे, पण आता तुम्ही ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेर आहात, त्या परिसरामध्ये आहात. तुमच्या मागे बराच आवाज येतोय, बरीच गर्दी, धावपळ दिसते. ही नेमकी काय सुरू आहे याविषयी आम्हाला सांगा. अगदी बरोबर आहे. जसं अनेक आशा भोसले यांचे अनेक चाहते आहेत, त्यांना ही माहिती मिळाली, त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. राजकीय क्षेत्रातून म्हटलं तर आशिष शेलार हे सुद्धा या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत, चौकशी करतायत, डॉक्टरांशी संवाद साधत असल्याचं माहिती मिळते आहे. आणि ते जेव्हा बाहेर येतील आणि याविषयी जर माध्यमांशी संवाद साधला तर नेमकं कशासाठी त्यांना रुग्णालयात भरती केलेलं आहे याची माहिती समोर येईल. परंतु अद्याप या ठिकाणी मात्र दुसरं कुणीही नाही. तर त्याचबरोबर मंगेशकर कुटुंबियाचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतं. गाड्या येत आहेत आणि आज जात आहेत. तर या ठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे. तर जी रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आहे ते सुद्धा या ठिकाणी अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच पुढच्या काही वेळामध्ये याविषयी अधिकृत माहिती येईल. नेमकं काय झालेलं आहे आशा भोसले यांना आणि काय उपचार सुरू आहेत ते थोड्याच वेळात माहिती पडेल. मनोज जी, निश्चित. त्याच्यामुळे आता
पुन्हा एकदा पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊच मनोज. तुम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहाच. सध्याच्या क्षणाला धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आशाताईंची नात जानाई भोसले यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिलेली आहे. आशा भोसले या 92 वर्षाच्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे आणि तातडीनं आशा भोसलेंना त्यांच्या निवासस्थानातून ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. ब्रीच कँडी रुग्णालय हे त्यांच्या घरापासून काही किलोमीटर लांब आहे, पण तिथे अत्यंत तातडीनं आशाताईंवर उपचार सुरू झालेले आहेत आणि आशा भोसलेंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा राहो आणि त्यांची प्रकृती ठणठणीत होऊन परत एकदा त्या आपल्या सगळ्यांसमोर येवोत अशीच प्रार्थना सगळे त्यांचे चाहते करतात. मात्र या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, 8 सप्टेंबर 1933ला जन्मलेल्या आशाताई भोसले आता 92 वर्ष पूर्ण करतायत आणि सध्या त्यांची प्रकृती थोडीशी नाजूक गेल्या काही दिवसांपासून होती. तब्येतीच्या कारणास्तव त्यांच्याकडे देखभाल दुरुस्ती केली जात होती. मात्र अचानक प्रकृती थोडी बिघडल्याची बातमी आज संध्याकाळी आली आहे. तपासणी केली असता असं लक्षात आलंय की हृदयविकाराचा झटका आहे आणि त्याच्या अनुषंगाने उपचार सुरू झाले आहेत. या दरम्यान आता अँजिओप्लास्टी करून अधिकाधिक तपशील आणि उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येईल.